रात्रंदिन एक लक्ष एक ध्यास ज्याचा, देश हाच धर्म प्राण आणि श्वास ज्याचा। रात्रंदिन एक लक्ष एक ध्यास ज्याचा, देश हाच धर्म प्राण आणि श्वास ज्याचा। लढवय्या सेनानी निष्ठेला भारी, ऐला ना थकला ना फिरला माघारी, राखेतून उठतो अनघे जो भरारी। जागून करी वचनाची पूर्ती, लढताना भिडताना सोडेना नीती, कर्मयोगी हाडाचा सच्चा सहकारी, राखेतून उठतो अनघे जो भरारी। देवा 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 भाऊ, देवा 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 भाऊ, देवा 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 भाऊ, देवा 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 भाऊ, देवा 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 भाऊ, देवा 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 भाऊ। हेतु शुद्ध ज्याचा, रामाचा सेवक अनभक्त तो शिवाचा। मध्ये प्रेरणादायी ठरणार आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। ज्या प्रभागामध्ये ही प्रचार सभा या ठिकाणी संपन्न होते ते 25-26 मधील सर्व प्रमुख नगरसेवक पदाधिकारी सन्माननीय संदीपांना कसपटे, विनायकजी गायकवाड, राम वाकडकर, आरतीताई चोंदे, सचिन साठे आणि विशाल कलाटे यांना विनंती करेल की महाराष्ट्राच्या या दिलखुलास व्यक्तिमत्वाचं राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सन्मान आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण करावा ही आपल्याला विनंती आहे। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सन्मान संपन्न होतोय। पिंपरी चिंचवडच्या या औद्योगिक आणि अध्यात्माचा वारसा आणि वसा लाभलेल्या या औद्योगिक नगरीमध्ये या महाराष्ट्राच्या दिलखुलास व्यक्तिमत्वाचा सन्मान संपन्न होतोय। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण फडणवीस साहेबांचं स्वागत करूया। जनतेचे मिळाले प्रेम अफाट, महिलांना दिला आधार भक्कम, लाडक्या बहिणी झाल्या सक्षम। भाजप महायुती आहे तर गर्दी आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे। भाजप महायुती आहे तर गर्दी आहे। छत्रपतींचा जगतो वारसा, नौदल ध्वजावर मानाची राजमुद्रा। या ठिकाणी माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सन्मान पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे शहराध्यक्ष योगेशजी बहल, नेते आदरणीय विठ्ठल उर्फ नाना काटे, प्रशांतजी शितोळे, नगरसेवक सन्मान्य नारायणराव बहिरवडे साहेब, फजल शेख आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाच्या वतीनं या ठिकाणी या महाराष्ट्राच्या दिलखुलास व्यक्तिमत्वाचा सन्मान होतो। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण पुनश्च स्वागत करूया माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं। धन्यवाद। आणि आता कार्यक्रमाच्या पुढच्या पर्वाकडे जात असताना कार्यकृती आणि कर्तृत्वातून बहरलेल्या यशाचा वारसा घेऊन खऱ्या अर्थाने समाज मनावरती स्वतःचं कर्तृत्व सिद्ध संपन्न ज्यांनी केलेलं आहे ते महायुतीचे आपले उमेदवार
सन्माननीय जगताप शंकर पांडुरंग यांच्या कार्य अहवालाचा प्रकाशन सोहळा माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय खासदार श्रीरंगप्पा बारणे साहेब, शिवसेनेचे उपनेते इरफानजी सय्यद, व्यासपीठावर उपस्थित आदरणीय आमदार श्रीमती अश्विनीताई जगताप, उमाताई खापरे, विधान परिषदेचे आमदार सन्माननीय अमितजी गोरखे साहेब आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. महिलांना दिला आधार भक्कम, लाडक्या बहिणी झाल्या या ठिकाणी आदरणीय शंकरभाऊ जगताप यांचं विजन, त्याचा अहवाल या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते लोकार्पण होत आहे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या प्रकाशनाचं स्वागत करूया. त्यानंतर या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीमध्ये काही प्रवेश आहेत, मी नामोल्लेख करतोय. त्यामध्ये प्रथमतः या ठिकाणी सन्माननीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेचे या शहराचे शहर प्रमुख भाऊसाहेब जाधव आज जाहीररित्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत. मी आदरणीय फडणवीस साहेबांना विनंती करेल की आपण त्यांचा प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये करावा, ही विनंती. त्यानंतर पिंपरी चिंचवड शहर युवा सेनेचे उपशहर प्रमुख सुनीलजी पाटील यांचाही पक्षप्रवेश भारतीय जनता पार्टीत होतोय. महेंद्रजी बागुल, ओम चौधरी, सागर राठोड या सर्व युवा सेनेच्या उपशहर प्रमुखांचा या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतो. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. त्यानंतर किरण तुकाराम पानाळे, प्रवीण दगडू मोरे, कृष्णा रमेश धोत्रे या सर्वांचा आज जाहीररित्या माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय. महायुती आहे, तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे. आज महायुती आहे, तर गती आहे. किरण तुकाराम पानाळे, प्रवीण दगडू मोरे आणि कृष्णा रमेश धोत्रे आपला नामोल्लेख केलेला आहे. कृपया विनंती, आपण मंचावरती यायचंय. जाहीररित्या भारतीय जनता पार्टीमध्ये आज आपला पक्षप्रवेश या ठिकाणी होतोय. त्यानंतर माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना निवेदन देण्यासाठी मी मुकुंदजी डमकले, अरुणजी कसपटे, प्रकाशजी कुटुलवार, योगेशजी तानाजी राणे, रवींद्र कुलकर्णी आणि अरुण देशमुख यांना विनंती आहे की आपण निवेदन देण्यासाठी मंचावरती यायचंय. निवेदन देण्यासाठी निखिल कदम आणि अभिजित साळुंके ज्यांचा नामोल्लेख केलेला आहे त्यांनी मंचावरती यायचंय. महाराष्ट्राची प्रगती आहे. आज महायुती आहे, तर गती त्यानंतर हे निवेदन देत असताना आज भारतीय जनता पार्टीचे चिंचवड विधानसभेचे उमेदवार सन्माननीय जगताप शंकर पांडुरंग यांना महाराष्ट्र मजूर पक्ष राष्ट्रीय नेते भाऊसाहेब आडागळे संस्थापक अध्यक्ष यांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे. त्याचबरोबर उत्तर भारतीय सभा यांनी सुद्धा हरीशजी तापकीर यांच्या नेतृत्वाखाली माननीय शंकर पांडुरंग जगताप यांना जाहीर पाठिंबा या ठिकाणी केलेला आहे. त्यांचा सन्मान आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते होतोय. विवेकजी तापकीर यांचाही भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश होतोय. त्यानंतर भाऊसाहेब आडागळे महाराष्ट्र मजूर पक्ष महाराष्ट्र राज्य,
त्यानंतर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीनं महेशजी बारसवडे, दिलीपराव कुलकर्णी, मकरंद कुलकर्णी आणि सुषमा वैद्य यांनी सुद्धा या ठिकाणी जाहीर पाठिंबा आदरणीय शंकर पांडुरंग जगताप यांना या ठिकाणी दिलेला आहे. एकदा या सर्वांचं टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. आणि आता आपल्या सर्वांचं स्वागत करण्यासाठी मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक सन्माननीय शत्रुघ्न बापू काटे बापूंना विनंती करतो की स्वागत करावं ही आपल्याला विनंती आहे. खरं तर खूप वेळ कमी आहे, जास्त काय बोलणार नाही. या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय आमच्या सर्वांचे नेते आणि आताचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ, व्यासपीठावरील आमचे उमेदवार श्री शंकरशेठ जगताप, व्यासपीठावरील आमचे खासदार श्रीरंगप्पा बारणे, आमचे आमदार अश्विनीताई जगताप, आमचे दुसरे आमदार उमाताई खापरे, आमचे आमदार अमितजी गोरखे, योगीजी बहल, नाना काटे, व्यासपीठावरील सर्वच उपस्थित मंडळी, खरं तर खूप कमी वेळेमध्ये आपण ही सभेचं आयोजन केलं आणि एवढा भरभरून प्रतिसाद आपल्या सर्वांच्या रूपाने या ठिकाणी दिसतोय. याच्यातूनच मी देवेंद्र भाऊंना या ठिकाणी खात्री होतो की भाऊ, हे आमचं चिंचवड मतदारसंघातलं सीट 75,000च्या लीडशिवाय कमी येणार नाही, अशी आपल्या सर्वांच्या समोर मी त्यांना ग्वाही देतो की भाऊ, चिंचवड मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचं आणि महायुतीचं चांगल्या प्रकारे काम आहे आणि त्या कामाचीच पावती म्हणून परवा ठरलेली सभा आज या आपल्या डोळ्यासमोर आहे. खरं तर अधिक न बोलता भाऊंचं मी मनापासून स्वागत करतो, कारण खूप वेळ कमी असल्यामुळं बऱ्याचशा वक्तांना बोलायचंय. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण येणाऱ्या 20 तारखेला आपले सर्वांचे लाडके उमेदवार आदरणीय शंकरभाऊ जगताप यांना कमळ चिन्हावरील समोरील बटन दाबून विधानसभेमध्ये चिंचवड मतदारसंघातले जे जे काय आज निवेदन दिले या सगळ्या मागण्या मान्य करण्यासाठी आपण त्यांना विधानसभेत पाठवायचं आहे. बऱ्याचशा मागण्या ज्या सोसायटी वर्गाच्या असतील, येथील काही ग्राउंडच्या असतील, या सगळ्या मागण्या आम्ही देवेंद्र भाऊंच्या कानापर्यंत घातलेल्या आहेत आणि मला विश्वास आहे की भाऊंना जे जे आम्ही काही सांगतो ते 100% पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. अधिक न बोलता मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की येणार 20 तारखेला आपण आपल्या परिवाराबरोबर, आपल्या मित्रमंडळी बरोबर, आपल्या भागातील सखोल नागरिकांबरोबर आपण मतदानाला येऊन भरघोस मतांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार शंकरशेठ जगताप यांना निवडून द्यावे अशी नम्र विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद. आणि आता मी माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करेल की भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कार्यकारी अध्यक्षपदी ज्येष्ठ नगरसेवक, एक दिलखुलास व्यक्तिमत्व शत्रुघ्न बापू काटे यांची प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी नियुक्ती केलेली आहे. आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आदरणीय शत्रुघ्न बापू काटे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या मान्यवरांचं स्वागत करूया ही आपल्याला विनंती आहे. त्याचबरोबर आरपीआय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनंही या ठिकाणी नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सन्मान होतोय. मी विनंती करेल की आपण तो सन्मान करून घ्यायचा आहे. आणि प्रगती आहे, भाजप महायुती आहे, गती आहे, महाराष्ट्राची झाली गती सोसाट, जनतेचे मिळाले प्रेम अफाट. धन्यवाद. आणि आता तदनंतर या ठिकाणी या जाहीर प्रचार सभेचं प्रास्ताविक करण्यासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या आदरणीय आमदार श्रीमती अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप यांना विनंती करेल की आपण प्रास्ताविक करावं. एकदा टाळ्यांच्या गजरात आमदार साहेबांचं स्वागत करूया. आदरणीय श्रीमती अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतीस वंदन करून चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे लोकप्रिय उमेदवार शंकर पांडुरंग जगताप
यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेस उपस्थित असलेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सर्व लाडक्या बहिणींचे देवाभाऊ खासदार श्रीरंग अप्पा बारणे, आमदार श्री जडेजा, सर्व नगरसेवक व सर्व नगरसेविका, सर्व पदाधिकारी, श्री उमाताई खापरे, अमित गोरखे, शंकरभाऊ जगताप, महेशदादा लांडगे, भाजप कार्यकारिणी अध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, राष्ट्रवादी शहर योगेश भल, शिवसेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब बाल्लेकर, शिवसेना शहर प्रमुख निलेश तरस आणि सर्व पदाधिकारी तसेच तमाम नागरिक आणि बंधू भगिनींनो, लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप साहेब यांच्या अकाली जाण्याने 2023च्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीने माझ्यावर विश्वास व्यक्त करून मला पोटनिवडणुकीत विधानसभेची उमेदवारी दिली. शहरातील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घेतलेले अथक परिश्रम व चिंचवडमधील साहेबांना मानणाऱ्या जनतेने दिलेले भरभरून प्रेम यामुळे मला निवडणुकीत विजय प्राप्त झाला. खरं तर सांगायचं, जरी माझा वाघ गेलेला असला तरीही वाघीण जिवंत आहे तोपर्यंत मी माझ्या पिल्लांना असं एकटं सोडून चालणार नाहीये. आम्ही नुसतं म्हणतो की जगताप पॅटर्न म्हणजे हे 13 जणांचं कुटुंब, तर हे 13 जणांचं कुटुंब नसून पूर्ण चिंचवड विधानसभा हे माझं अख्खं कुटुंब आहे आणि हे कुटुंब आम्हाला नक्कीच विजयी करणार आहे. विधानसभेची निवडणूक आल्यावर तमाम चिंचवडकर जनतेच्या साक्षीने मी विधिमंडळात शपथविधी घेतल्यानंतर मतदारसंघातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले. लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक अधिवेशन केले. प्रश्न उत्तरे, लक्षवेधी सूचना, औचित्याचा मुद्दा, विविध संसदीय आयुधे वापरून विधिमंडळात चर्चा करताना चिंचवड मतदारसंघातील पाणी प्रश्न असो किंवा टँकर लॉबीचा सुळसुळाट, वाकड, रावेत, किवळे परिसरातील रस्त्यावरील वाहतूक कोंडी, अंतर्गत रस्त्याची कामे, भूमिगत गटारी, पिण्याच्या पाण्याची मोठ्या व्यासाची जलवाहिनी टाकण्याचा निधी उपलब्ध होण्याबरोबरच ऐतिहासिक चाफेकर वाडा व मोरया गोसावी मंदिराला निधीची मागणी असो, उद्योग नगरीतील पवना इंद्रायणी मुळा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी नव्याने प्रकल्प अहवाल तयार करून निधीची उपलब्ध करण्याबाबत तसे पीएमआरडीचे भूसंपादन केलेल्या जमिनीचे मूळ मालकांना 12.5% परतावा मिळण्याबाबतचे अनेक वर्षापासून प्रलंबित राहिलेला प्रश्न मार्गी लावला. जाचक शास्तीकर रद्द केला. सोसायट्यांकरता जाचक असलेल्या उपयुक्तकर्ता शुल्कातील स्थगितीचा शासन निर्णय जारी करण्यात यशस्वी झाले. उद्योगनगरीतील विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित शिक्षण व तरुणांना रोजगाराच्या संधी मिळवण्यासाठी आधुनिक स्लिक बेस्ट स्मार्ट ट्रेनिंग व इनोव्हेशन सेंटर महाराष्ट्र शासन कौशल्य विद्यापीठाच्या सहाय्याने सुरू केले आहे. चिंचवडचे भूषण असलेले क्रांतीवीर चाफेकर बंधू यांच्या वाड्याचा पर्यटन विकास आराखड्यात समावेश करून निधी मागणी केलेली आहे. चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिरात क वर्ग पर्यटनाचा दर्जा करून दिला. माझ्या आमदारकीच्या कारकिर्दीत मतदारसंघातील सर्वात मोठा ज्वलंत प्रश्न म्हणजे पुनावळे वाकड रावेळ परिसरातील जिव्हाळ्याचा पुनावळे कचरा डेपो प्रकल्प रद्द करण्यात मी यशस्वी झाले. माझ्या आमदार पदाच्या 1.5 वर्षाच्या कारकिर्दीत नागरिकांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रामाणिकपणे मी प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक निवडणुकीत नवा संदेश देणारे 2024ची विधानसभा निवडणूक आपल्याला अपवाद असणार नाही. देशातील सर्व प्रगतशील राज्यात महाराष्ट्राची गणना होते. विकसित भारताच्या संकल्पात आपल्या शहराची खूप मोठी भूमिका आहे. सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी जनतेने महायुती सरकारला निवडून आणणे गरजेचे आहे. महाराष्ट्राच्या महायुतीचे सरकार आणायचे जे दीनदुबळ्यांचे असेल, वंचित समूहांचे असणाऱ्या लाडक्या बहिणींचे असेल, त्यांचा आवाज जिथे सभागृहामध्ये उठेल त्याकरता चिंचवडच्या विकासाचा गाडा हाकण्याकरता चिंचवडकरांचा स्वाभिमान टिकवण्यासाठी सुशिक्षित सुसंस्कृत अशा शंकर जगतापांना मत देऊन आमदार करून विजयी करण्याचे काम आपण सर्वांनी करायचे आहे. आपण आजवरपर्यंत जो आशीर्वाद जगताप कुटुंबियांना दिला, ताकद दिली, काम करण्याची संधी दिली आहे, विश्वास ठेवला आहे, आज या सर्व लोकांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करते. ज्या कार्यकर्त्यांच्या
अनेक हाल अपेक्षा सोसून मागील अनेक वर्षे जगताप साहेबांकरता आणि आमच्याकरता परिश्रम घेतले त्या सर्वांच्या प्रति मी कृतज्ञता व्यक्त करते. जगताप साहेबांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून अतिशय प्रामाणिकपणे निवडणूक काम करणारे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व नेहमी भक्कम मतरूपी पाठबळ देणाऱ्या मतदारांचे मनापासून स्वागत करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. त्यानंतर या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघाचे महासंसदरत्न पुरस्कार विजेते खासदार आदरणीय खासदार श्रीरंगाप्पा बारणे साहेबांना विनंती करे आपण मनोगत व्यक्त करावं. तत्पूर्वी सन्माननीय युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुपजी मोरे यांचे आगमन मनापासून स्वागत. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून चिंचवड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार शंकर जगताप यांच्या जाहीर सभेसाठी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, व्यासपीठावर उपस्थित चिंचवड विधानसभा मतदारसंघातील आमदार अश्विनीताई जगताप, विधान परिषदेचे आमदार उमाताई खापरे, आमदार अमितजी गोरखे, आमदार प्रदीपजी जडेजा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या शहराचे अध्यक्ष योगेशजी बहल, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाळासाहेब वाल्लेकर, शहर प्रमुख निलेश तरस, विश्वजित बारणे, शिवसेनेचे उपनेते इरफानभाई सय्यद, भारतीय जनता पक्षाचे या शहराचे अध्यक्ष शत्रुघ्न काटे, नाना काटे, उपस्थित आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, या सभेसाठी उपस्थित असलेले सर्व पिंपरी चिंचवड शहरातील जाणकार मतदार बंधू आणि भगिनींनो, राज्याची निवडणूक होत असताना पुन्हा एकदा महायुतीचं सरकार या राज्यामध्ये येणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. देशामध्ये पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक भक्कम सरकार आहे आणि आपण पाहिलं असेल की लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून विरोधक फेक न्यूज प्रामुख्यानं निवडणुकीच्या माध्यमातून मतदारापर्यंत पोहोचवण्याचं काम करत होतं. त्याच्यामध्ये संविधानाचा मुद्दा असेल, अल्पसंख्याकांच्या बाबतीमध्ये असेल, अनेक मुद्द्यांच्या बाबतीमध्ये या देशातील मतदाराला विचलित करण्याचं काम लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून विरोधकांनी केलं. काही प्रमाणामध्ये त्यामध्ये ते यशस्वी देखील झालेले. परंतु या सभेच्या माध्यमातून मी आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील मतदाराला जाहीर आवाहन करतो की या राज्यामध्ये 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 2 सत्ता परिवर्तन झाले. महाविकास आघाडीची सत्ता होती, तो देखील कालावधी आपण पाहिला आणि महायुतीचा कालावधी राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली, सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली, अजितदादाच्या नेतृत्वाखाली एक भक्कम असं सरकार आपण या माध्यमातून पाहिलं आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये या राज्याच्या प्रगतीसाठी, या राज्याच्या विकासासाठी जे काम गेल्या 2.5 वर्षामध्ये झालं ते गेल्या अनेक वर्षामध्ये झालं नाही. आपण पाहिलं असेल केंद्र सरकारने अनेक योजना या शहरासाठी राबवल्या. त्याच्यामध्ये मेट्रो सारखा एक प्रकल्प गेले अनेक वर्ष या प्रकल्पाची वाट या शहरातील जनता पाहत होती. परंतु केंद्रामध्ये एक भक्कम सरकार आलं आणि त्या माध्यमातून मेट्रोचा प्रकल्प असेल, पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून या शहरातील गरीब नागरिकांना त्यांचा निवारा देण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून केलेलं आहे. आपल्याला एक
भक्कम असं सरकार उद्याच्या विधानसभेच्या माध्यमातून या राज्यामध्ये हवंय आणि त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या कालावधीमध्ये मतदाराने जागृत राहून या परिसरामध्ये आपल्याला मतदान करायचंय. अनेक योजना, अनेक कामं राज्यातील नेतृत्वाने केली. त्यामध्ये शास्ती कराचा एक महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला. अनेक गरिबांना न्याय देण्याची भूमिका घेतली आणि राज्य सरकारने निर्णय घेतल्यानंतर जवळपास 765 कोटी रुपये गरीब माणसाचे माफ झाले. 12.5% गेल्या अनेक वर्षांचा प्रलंबित निर्णय 6.25% त्या शेतकऱ्यांना डबल FSI देण्याचं काम देखील माननीय एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सरकारने घेतलेले आहे. आपण पाहतो या पुणे जिल्ह्याच्या एकंदरीत परिस्थितीचा, वाहतुकीचा प्रश्न सोडवण्याच्या संदर्भामध्ये नव्यानं होणारा रिंग रोड असेल, मान्य गडकरी साहेबांच्या माध्यमातून देवरोड सेंट्रल पॉइंट पासून वाकडपर्यंत जाणारा रस्ता असेल, कारण पुनावळे, ताथवडे, वाकड या भागातील ट्रॅफिक जामचा समस्या होती, तो देखील प्रश्न मार्गी लावण्याचं काम केंद्र सरकारच्या रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून देखील प्रगतीपथावर आहे. एकंदरच काम करणारं सरकार आहे, कामाला, विकासाला गती देणारं सरकार आहे. आपल्याला या माध्यमातून एकच आव्हान करण, बऱ्याचशा प्रमाणामध्ये IT मध्ये काम करणारा वर्ग, खास करून वाकड असेल, पिंपळे सौदागर असेल, आपल्या परिसरामध्ये राहतो. हिंजवडी पासून तर पुण्यापर्यंत जाणारा मेट्रोचा मार्गिकेचा प्रकल्प देखील आता पूर्णत्वाला जातोय. याचबरोबर त्या ठिकाणी रस्त्याच्या बाबतीत देखील राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. आपण पाहतो पाण्याचा मोठा प्रश्न या शहराला भेडसावतोय. भामासखेड मधून आपल्याला पाण्याच्या नवीन योजनेला मंजुरी देखील मिळालेली आहे. आंध्रा धरणातून आपल्याला पाणी आता 100 MLD मिळते, पुढच्या कालावधीमध्ये 165 MLD मिळते. आणि या शहराचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं काम कुणी केलं असेल तर महायुतीच्या सरकारने केलेलं आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून सोसायटीमध्ये जाऊन अनेक जण वेगळ्या प्रकारचा प्रचार करतात, वेगळ्या प्रकारच्या वल्गना करतात. पण मी सांगतो राज्य सरकार भक्कमपणे काम करते, चांगलं सरकार काम करते. देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली, एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली, अजितदादाच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये पुन्हा एकदा सरकार 100% येणार आहे. आपला प्रतिनिधी म्हणून शंकर जगताप यांच्या पाठीमागे आपण सक्षमपणे उभं राहा. एक चांगला लोकप्रतिनिधी चिंचवड विधानसभेच्या या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या माध्यमातून मिळालेला आहे. आणि आपल्याला निश्चितपणे येत्या 20 तारखेला कमळाच्या चिन्हावरती समोरचं बटन दाबून शंकर जगताप यांना आपला प्रतिनिधी म्हणून विधानसभेमध्ये पाठवायचं, अशा प्रकारचं आव्हान करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद खासदार साहेब. त्यानंतर या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे लोकप्रिय उमेदवार जगताप शंकर पांडुरंग, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपल्या लाडक्या उमेदवाराचं आपण स्वागत करूया. धन्यवाद. धन्यवाद. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुण्यभूमीमध्ये संत तुकाराम, त्याचप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मोराबाई गोसावींच्या या सानिध्यात चिंचवड विधानसभेच्या या महायुतीच्या प्रचार सभेच्या निमित्तानं आज आवर्जून आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व, त्याचप्रमाणे सर्व लाडक्या बहिणींचे देवाभाऊ, त्याचप्रमाणे आमच्या सर्वांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे मावळ लोकसभेचे एक कर्तृत्ववान नेतृत्व आणि संसद रत्न श्रीरंगाप्पा बारणे, या विधानसभेचं ज्यांनी नेतृत्व केलं अशा आपल्या सर्वांच्या अश्विनीताई, उमाताई खापरे, या शहराचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे योगेशजी बहल, शत्रुघ्नजी काटे, भारतीय जनता पार्टीचे कार्याध्यक्ष, त्याचप्रमाणे आमच्या सर्वांच्या मार्गदर्शिका चंद्रकांता सोनकांबळेताई, माझा मित्र आणि RPIचा अध्यक्ष कुणाल ओवाळकर,
मंचकावरील सर्व मान्यवर, उमाताई खापरे असतील, अमितजी गोरखे असतील, मंचकावरील सर्व नगरसेवक, नगरसेविका, सर्व महायुतीचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा गट, शिवसेना, माननीय शिंदेसाहेब गट आणि भारतीय जनता पार्टी आणि आरपीआयचे सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, सर्व मतदार बंधू भगिनी या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो, सर्वांचं अभिनंदन करतो. आज खरं तर दिलगिरी व्यक्त करतो की स्टेजवर बऱ्याच कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना बसता आलं नाही, त्याबद्दल मी सर्वांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आणि सर्वात कौतुक करावं असं मला वाटतं की ज्या व्यक्तींनी आम्ही म्हणजे कॉलेज जीवनामध्ये आम्ही बरोबर होतो, 2007 ते 12 मध्ये आम्ही नगरसेवक म्हणून काम केलं, असे आपले सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेसचं लाडकं नेतृत्व नाना उर्फ विठ्ठल काटे यांचं मी मनापासून आभार मानतो, कौतुक करतो की त्यांनी महायुतीचा धर्म पाळण्याचा हा जो चंग उचलला आणि त्यांनी हा महायुतीला मदत करण्याचं जे मोठं मन केलं, त्याबद्दल त्यांचं मी मनापासून आभार मानतो, कौतुक करतो. ही वीर चाफेकरांची भूमी आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमी आहे आणि लढवई भूमी आहे. त्यासाठी महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी आणि चिंचवड विधानसभेचा विकास करण्यासाठी, पिंपरी चिंचवडचा विकास करण्यासाठी जी काही महायुतीच्या घटक पक्षांनी जी आम्हाला मदत केली आहे आणि महायुतीचा धर्म पाळण्याचा जो आम्हाला शब्द दिलाय, त्याबद्दलही मी त्यांचं सर्वांचं मनापासून कौतुक करतो, सर्वांचं अभिनंदन करतो. मी अधिकचं बोलणार नाही, कारण माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आपल्याला ऐकायचं आहे. मी एवढंच सांगेल की भाऊ गेल्यानंतर जी चिंचवडवरची किंवा आमच्या सर्व कार्यकर्त्यांवरचं जे छत कोसळलेलं होतं, ते छत किंवा आधार देण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलं. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो. आणि अशाच पद्धतीने चिंचवड विधानसभा असेल किंवा पिंपरी चिंचवड शहरावर आपलं लक्ष असावे, आपलं प्रेम असावं, एवढंच या जाहीर सभेच्या निमित्तानं आपल्याला विनम्र आवाहन करतो. आज पाहिलं तर चिंचवड विधानसभा हा एक विकसनशील मतदारसंघ आहे. मागील 3 टर्म मध्ये स्वर्गीय लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आणि ज्यावेळेस 4,81,000 मतदार होते, आज जवळपास 6,73,000 मतदारांची संख्या झालेली असताना जो विकास इथे करण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि त्याचे घटक पक्ष यांनी मागील 20-25 वर्षापासून केलेला आहे, तोच विकास या पुढील काळामध्ये करण्याचं आम्ही इथे सर्व नागरिकांना, मतदार बंधू भगिनींना मी आश्वासन देतो. आणि ज्या पद्धतीने 2017 नंतर किंवा 2014 नंतर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार आलं आणि सरकार आल्यानंतर प्रत्येक घटकापर्यंत आम्ही पोहोचण्याचं काम केलं. मग दीन, दलित, गरीब कुटुंब असेल, महिला असेल, युवक असेल, सर्व कुटुंबापर्यंत, जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही केलं. या पुढील काळातही अशाच पद्धतीने आम्ही जनतेचा विकास आणि जनतेच्या प्रगती आणि कामासाठी या पुढील काळातही आम्ही जाऊ, असं मी आपल्याला आश्वासित करतो. आज पिंपरी चिंचवड शहर हे बाहेरनं म्हणजे स्थलांतरित असणाऱ्यांचं संख्या जास्त आहे, गाववाल्यांची संख्या, त्याचबरोबर बाहेरून येणाऱ्या इथे रोजगार निर्मितीसाठी, रोजगारासाठी आलेल्या लोकांचंही प्रमाण जास्तच आहे. या सर्वांच्या कष्टानं म्हणजे या दोघांच्या कष्टानं हे शहर उभं राहिलेलं आहे, ही सोनेरी नगरी उभी राहिलेली आहे आणि या सोनेरी नगरीचं पोटेन्शियल पण खूप आहे. आज जर आपण पाहिलं तर एका बाजूला IT हब आहे, दुसऱ्या बाजूला ऑटोमोबाईल हब आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपला चिंचवड मतदारसंघ किंबहुना पिंपरी चिंचवड शहराची प्रगती कसं होईल, मग ती शिक्षणाच्या बाबतीत असेल, आरोग्याच्या बाबतीत असेल किंवा इतर मूलभूत सुखसोयी असेल, पाणी असेल, या सर्व गोष्टींसाठी आम्ही सर्व कार्यकर्ते हे कटिबद्ध राहू, अशीच या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना आश्वासित करतो. आणि पुन्हा एकदा मी महायुतीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचं, पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून आभार मानतो की माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर आज चिंचवड विधानसभेची उमेदवारीची जबाबदारी दिली. मी निश्चितपणे या येणाऱ्या पुढील काळामध्ये चिंचवड विधानसभेचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न, उर्वरित प्रश्न ते विधानसभेमध्ये
आपला चिंचवड विधानसभेचा आवाज हा विधानसभेपर्यंत निश्चितच घुमेल अशी मी आपल्या सर्वांना शाश्वती देतो आणि येणाऱ्या 20 तारखेला आपण सर्वांनी एक विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी चिंचवड विधानसभेमधून आपण भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा उमेदवार म्हणून मला प्रचंड बहुमताने विजय करण्यासाठी कमळ हे माझं चिन्ह आहे. बॅलेट मशीनला 2 नंबरला माझं नाव आहे. कमळ चिन्हासमोरील बटन दाबून आपण प्रचंड बहुमताने मला विजयी करावं असं मी आपल्या सर्वांना विनम्र आवाहन करतो. आणि पुनश्च एकदा मंचकावरील सर्व महायुतीचे पदाधिकारी, सर्व नगरसेवक, कार्यकर्ते आणि समोर बसलेली माझी जनता, मायबाप, मतदार बंधू भगिनींचं मी मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. जगताप साहेबांनी आता या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी ज्यांच्या विचारांनी तुमच्या मन आणि मनगटामध्ये विचाराचं बळ भरणार आहे ते महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील एक दिलखुलास व्यक्तिमत्व, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब. कोणी हात उंचावून स्वागत करूया आपण फडणवीस साहेबांचं. भाजप महायुती आहे, तर गर्दी आहे महाराष्ट्राची. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. जय भवानी, जय भवानी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. खऱ्या अर्थानं या देशामध्ये ज्यांनी सामाजिक क्रांती आणली ते महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना देखील वंदन करतो. आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्याही चरणी नतमस्तक होतो. आणि आजच्या या अतिशय भव्य अशा प्रचार सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले गुजरातहून आलेले माजी गृहमंत्री आणि आमदार प्रदीप जडेजाजी, आपले लोकप्रिय खासदार श्रीरंगाप्पा बारणेजी, लोकप्रिय आमदार अश्विनीताई जगताप, उमाताई खापरे, अमितजी गोरखे, आपल्या आशीर्वादाने 23 तारखेला चिंचवड मतदारसंघाचे जे आमदार होणार आहेत असे आपल्या सर्वांचे लाडके शंकरभाऊ जगताप, ज्यांनी शंकरभाऊंना निवडून आणण्याचा चंग बांधला आहे असे विठ्ठल नाना काटे, शत्रुघ्नजी काटे, योगेशजी बहल, सचिनजी साठे, बाळासाहेब वाल्हेकर, अनुपजी मोरे, कुणाल ममाळकर, माई ढोरे, चंद्रकांता सोनकांबळे, मायाताई बारणे, निलेशजी तरस, मोरेश्वरजी शेडगे, विनायकजी गायकवाड, राजेंद्रजी जगताप, संदीपजी कसपटे, सुजाताताई पलांडे, आरतीताई चोंदे, काळूराम बारणे, सदाशिवराव खाडे, कैलासजी बारणे, नामदेवराव ढाके, विलासजी मडगिरी, विनोद नळे, त्याचप्रमाणे राम वाकडकर, संतोष कलाटे, राजू दुर्गे, संकेत सोने, गोरक्ष लोखंडे, जयनाथ काटे, महेश कुलकर्णी, शीतल शिंदे, शैलाताई पाचपुते, मंचावरील सर्व मान्यवर. कोणाचं नाव सुटलं असेल तर लिहून देणाऱ्याची चूक आहे, माझी चूक नाही आहे, तरी मी क्षमा मागतो. आज खरं म्हणजे चिंचवड मतदारसंघामध्ये ही सभा घेत असताना साहजिकच आमच्या लक्ष्मण भाऊ जगतापांची मला आठवण येते. लक्ष्मण भाऊंनी पिंपरी चिंचवड शहर असेल किंवा चिंचवड मतदारसंघ असेल यामध्ये आपली एक आगळी वेगळी ओळख तयार केली. या शहराच्या विकासामध्ये, वाटचालीमध्ये एक प्रचंड मोठी भूमिका, एक सिंहाचा वाटा
हा लक्ष्मण भाऊंचा राहिला आणि खऱ्या अर्थानं अतिशय कमी वयात आणि महत्वाच्या वेळी लक्ष्मण भाऊ आपल्याला सोडून गेले. पण मला या गोष्टीचं समाधान आहे की त्यानंतर माननीय अश्विनीताईंवर चिंचवडकरांनी विश्वास दाखवला आणि अश्विनीताईंनी देखील कमी वेळामध्ये अत्यंत उत्तम अशा प्रकारचं काम करून दाखवलं. अनेक या ठिकाणी चांगले निर्णय अश्विनीताईंच्या पाठपुराव्यामुळे झालेले आपल्याला पाहायला मिळाले. आणि आता या निवडणुकीमध्ये लक्ष्मण भाऊंचंच कार्य पुढे नेण्याकरता आपण सगळ्यांनी या ठिकाणी शंकर भाऊंना उमेदवारी दिली आहे. आणि मला विश्वास आहे की ज्या प्रकारे यापूर्वी लक्ष्मण भाऊंवर आणि अश्विनी वहिनींवर तुम्ही विश्वास दाखवला तसाच विश्वास शंकर भाऊवर देखील आपण दाखवाल आणि या चिंचवडच्या विकासाकरता या विकासाचा आमदार म्हणून त्यांना आपण सगळे निवडून पाठवाल. या निमित्ताने मी नाना काटे यांचा देखील आभार मानतो. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पार्टी आपली युती आहे आणि युती धर्माचं पालन करत त्यांनी या ठिकाणी निर्णय केला की ठीक आहे मला पुढे संधी मिळेल पण आज युतीचं सरकार आणायचं आहे त्यामुळे आम्ही सगळे पूर्ण ताकदीने शंकर भाऊच्या पाठीशी उभं राहू. आणि त्यांनी या ठिकाणी आपला फॉर्म परत घेतला आणि शंकर भाऊंना पूर्ण समर्थन दिलं. आज खरं म्हणजे त्यांनाही मी सांगू इच्छितो या पुणे जिल्ह्यामध्ये आपल्या महायुतीचे जेवढे उमेदवार आहे मग तो भाजपचा असो, तो शिवसेनेचा असो की तो राष्ट्रवादी काँग्रेसचा असो, त्याला निवडून आणण्याकरता युती धर्माचं पालन करत आम्ही सगळे जीवाचं रान करू आणि या ठिकाणी आपली सत्ता निश्चितपणे निवडून आणू. आज खरं म्हणजे पिंपरी चिंचवड या शहराचा जर आपण विचार केला तर देशातलं एक अतिशय वेगानं वाढणारं शहर आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात या शहराची लोकसंख्या वाढतेय. मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नागरीकरण होत आहे. अगदी आपण चिंचवड मतदारसंघाचा जर विचार केला तर मी बघत होतो की गेल्या 5 वर्षामध्ये मतदारांची संख्या चिंचवड मतदारसंघामध्ये जवळजवळ 70-75 हजार मतांनी या ठिकाणी वाढलेली. 5 वर्षात नाही, माफ करा, लोकसभेत जी काही मतदार संख्या होती त्याच्यात आणि विधानसभेच्या मतदार संख्येमध्ये जवळपास 50 ते 60 हजार मतांचा मला या ठिकाणी फरक दिसतोय. म्हणजे किती वेगानं शहरीकरण चाललंय, किती वेगानं लोकसंख्या वाढते आहे हे आपल्या सगळ्यांच्या या ठिकाणी लक्षात येत आहे. आणि म्हणूनच मागच्या काळामध्ये मी मुख्यमंत्री असताना आपण या लोकसंख्येचा विचार करत आंध्र धरणातनं 100 MLD पाणी या ठिकाणी दिलं आणि आता भामा आसखेडमधनं 107 MLD पाणी आपण उपलब्ध करून दिलं. पहिलं पाणी पोचलं, दुसऱ्या पाण्याचं भूमिपूजन झालं. शंकर भाऊ इथे बसून मला सांगत होते, भाऊ एवढ्या पाण्याने आमचं भागणार नाही, आम्हाला अजून पाणी द्यावं लागेल. मी शंकर भाऊ तुमच्या साक्षीनं सांगतो हे आपलं महायुतीचं सरकार या शहराला पाणी कमी पडू देणार नाही. या नागरिकांना जेवढं पाणी लागेल माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये ते पाणी वेगवेगळ्या धरणातनं तुम्हाला देण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून आम्ही करू. कारण शेवटी पिंपरी चिंचवड हे वाढतं शहर आहे, हे नागरीकरण या ठिकाणी होत आहे आणि त्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची समस्या ही मोठ्या प्रमाणात आपल्याला दूर करायची आहे. आमच्या अश्विनीताई सातत्याने पुनावळ्याच्या कचरा डेपोच्या संदर्भात त्या ठिकाणी विषय मांडतात. त्या संदर्भातले सगळे निर्णय ताई आपण घेतले आहेत. त्या ठिकाणी आपल्याला डेपो बंद करून तिथे कॅपिंग करून आणि चांगल्या प्रकारे त्या ठिकाणच्या लोकांना त्या कचऱ्यातनं
मुक्ती द्यायची आहे, या संदर्भातला निर्णय देखील आपल्या सरकारने घेतला आहे आणि येत्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी देखील अतिशय चांगलं अशा प्रकारचं मैदान, गार्डन आणि इतर उपयोग हे होताना पाहायला मिळतील. खरं म्हणजे आज जर आपण बघितलं तर पिंपरी चिंचवड सारख्या आमच्या या शहरामध्ये सगळ्यात मोठी समस्या ही ट्रॅफिकची आहे. मागच्या काळामध्ये शिवाजीनगर पासून हिंजवडी पर्यंत आपण मेट्रोचं काम सुरू केलं. मोठ्या प्रमाणात मेट्रो आणि पीएमपीएलच्या माध्यमातून इथे पब्लिक ट्रान्सपोर्ट आपल्याला कसा उपलब्ध करून देता येईल हा प्रयत्न सुरू केला. आज मला सांगताना आनंद वाटतोय की मेट्रोचं जाळं तर आपण विणतोच आहे, पण आज सगळ्यात मोठी इलेक्ट्रिक बसेसची फ्लीट संपूर्ण देशामध्ये आपल्या पीएमपीएल कडे आहे की ज्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात एक परिणामकारक अशा प्रकारचं सोल्युशन काढण्याचा प्रयत्न आपण करतोय. पण हे सगळं होत असताना ही गोष्ट देखील खरी आहे की आज मोठ्या प्रमाणात या ट्रॅफिकचा सामना करावा लागतोय आणि म्हणूनच या पुणे शहराला सगळ्यात जास्त आवश्यकता कुठल्या गोष्टीची असेल तर ती पुणे रिंग रोडची आवश्यकता होती. पुण्यातला ट्रॅफिक रिंग रोड झाल्याशिवाय आटोक्यात येऊ शकत नाही हे आम्ही लक्षात घेतलं आणि 20,000 कोटी रुपयाचा रिंग रोड हा पुण्याला मंजूर केला, त्याचं टेंडर केलं आणि आता येत्या काळामध्ये त्याचं काम आम्ही सुरू करतोय. सगळ्यात जास्त या रिंग रोडचा फायदा जर कोणाला होणार असेल तर या पिंपरी चिंचवड शहराला होणार आहे, कारण तुमचा जो ट्रॅफिक आहे, तुमच्या ट्रॅफिकची जी समस्या आहे ही समस्या त्या ठिकाणी दूर होणार आहे. बंधू भगिनींनो, खरं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये फेक नरेटिव्हची फॅक्टरी सुरू झाली आहे आणि मला अतिशय आश्चर्य वाटतं या महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते माननीय शरद पवार साहेब हे देखील फेक नरेटिव्हच्या फॅक्टरीचे मालक असल्यासारखे वागायला लागले आहेत. पवार साहेब, तुमच्याकडनं तरी ही अपेक्षा नाहीये. अलीकडच्या काळात ते रोज सांगतात महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला गेले, महाराष्ट्रामध्ये उद्योग येत नाही, महाराष्ट्रामध्ये औद्योगिकरण होत नाही. खऱ्या अर्थानं मी आपल्याला सांगू इच्छितो, पुणे पिंपरी चिंचवड हा भाग आमचा सगळा हा पुणे जिल्हा आमचा औद्योगिक जिल्हा आहे, आमचं मॅन्युफॅक्चरिंग हब आहे, आमचं आयटी हब आहे. आम्ही आता याला टेक्नॉलॉजी हब मध्ये परिवर्तित केलेलं आहे. मला सांगितलं पाहिजे, आज परिस्थिती अशी आहे, या देशामध्ये जेवढा एफडीआय आला, जेवढी गुंतवणूक आली, या सगळ्या गुंतवणुकीच्या 52% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये आली आहे, एकट्या महाराष्ट्रामध्ये. आणि मी नाही म्हणत, नीती आयोगाचा रिपोर्ट आणि आरबीआयचा रिपोर्ट सांगतो की देशाच्या गुंतवणुकीच्या 52% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये आली. आज आपण बघा, 2014 ते 19 आपलं सरकार होतं. पूर्ण 5 वर्ष महाराष्ट्राला आम्ही गुंतवणुकीमध्ये पहिल्या क्रमांकावर ठेवलं. महाविकास आघाडीचं सरकार आलं. महाविकास आघाडीच्या पहिल्याच वर्षी कर्नाटका 1 नंबरवर गेलं, दुसऱ्या वर्षी गुजरात 1 नंबरवर गेलं. सरकार बदललं, आपलं सरकार आलं. सरकार आल्याबरोबर मी सांगितलं, काळजी करू नका, गुजरातला आम्ही ओव्हरटेक करणार आहोत आणि पुन्हा आम्ही महाराष्ट्राला नंबर 1 आणू. आणि मला सांगताना आनंद वाटतो, 22-23 मध्ये नंबर 1 महाराष्ट्र, 23-24 मध्ये नंबर 1 महाराष्ट्र आणि एकूण गुंतवणुकीच्या 52% गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये आली. पवार साहेब, मला आश्चर्य वाटतं, तुम्ही आणि उद्धव ठाकरेजी हे गुजरातचे मुखंड असल्यासारखे वागून राहिले आहेत. अरे, गुजरात सरकारला ऍडव्हर्टाइजमेंट देण्याची आवश्यकताच नाही आहे. त्यांच्याकरता रोज माननीय पवार साहेब आणि माननीय उद्धवजी ठाकरे बॅटिंग करतायत, गुजरात पुढे चाललाय, गुजरात पुढे चाललाय. अरे, आकडे बघा आणि एकदा छातीवर हात ठेवून त्या ठिकाणी म्हणा, माझ्या महाराष्ट्राचा मला अभिमान आहे की देशाच्या 52% गुंतवणूक माझ्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे, ज्या गुंतवणुकीमुळे माझ्या महाराष्ट्राच्या तरुणाईच्या हाताला काम मिळेल. पण का तुम्हाला हे बघवत नाही आणि का माझ्या महाराष्ट्राचं गुणगान हे तुम्ही करत नाही, हा माझ्या समोर एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. बंधू भगिनींनो, आज
मोठ्या प्रमाणात ऑटोमोबाईलचे उद्योग हे आमच्या महाराष्ट्रामध्ये आले, ते पुण्यामध्ये आले, ते संभाजीनगरला आले. आज महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात ही सगळी इकोसिस्टीम तयार होते आहे. 5-5 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक होते आहे. आणि आता तर आम्ही या ठिकाणी नवीन योजना आणली आहे, ज्या योजनेच्या अंतर्गत 10 लाख तरुणांच्या हाताला आम्ही काम देणार आहोत आणि 25 लाख रोजगाराच्या संधी आम्ही तयार करणार आहोत, ज्या माध्यमातून या 10 लाख तरुणांचा 10,000 पर्यंतचा पगार हा राज्य सरकार देईल आणि त्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षण मिळेल आणि त्यांना नोकरीची व्यवस्था होईल. एक प्रकारे तरुणाईच्या हाताला काम देण्याचा हा निर्णय आपल्या सरकारने या ठिकाणी घेतला आहे. आता फेक नरेटिव्ह फॅक्टरीच्या दुसऱ्या डायरेक्टर आमच्या सुप्रियाताई सुळे या सांगतात हिंजवडीतून उद्योग पळाले, हिंजवडीतनं उद्योग पळाले, हिंजवडीतले आयटी उद्योग चालले गेले. खरं म्हणजे मी आपल्याला सांगू इच्छितो, एकूण 16 उद्योग, 16 आयटीचे जे काही इथले उद्योग होते ते हिंजवडीतनं बाहेर गेले. पण हे 16 उद्योग बाहेर गेले म्हणजे बाहेरच्या राज्यात नाही गेले, त्यांनी Tier 2 सिटीमध्ये महाराष्ट्रामध्येच आपला उद्योग स्थापित केला. ते कुठेही बाहेर गेलेले नाहीत. त्यांनी आपलं एक्सपान्शन जे आहे हे महाराष्ट्रातल्या इतर कुठल्या तरी शहरांमध्ये केलं आहे. पण तरी देखील सुप्रियाताई तुम्हाला मी सांगू इच्छितो, या 16 पैकी 13 लोक महाविकास आघाडीच्या काळात गेले आणि 3च लोक आमच्या काळात गेलेले आहेत आणि ते पुण्यातनं नाशिकला, संभाजीनगरला आणि नागपूरला गेलेले आहेत. ते राज्याच्या बाहेर गेलेले नाहीत. त्यामुळे कृपया हिंजवडीला बदनाम करणं, पुणे जिल्ह्याला बदनाम करणं, महाराष्ट्राला बदनाम करणं, रोज फेक नरेटिव्ह या ठिकाणी टाकणं हे बंद करा. कारण शेवटी कधीतरी प्रश्न तुम्हाला देखील विचारला जाईल की खरं हा पुणे जिल्हा पवार साहेबांच्या नेतृत्वात 50 वर्ष या ठिकाणी होता, या 50 वर्षामध्ये हे इन्फ्रास्ट्रक्चर का तयार झालं नाही, असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर देखील तुम्हाला द्यावं लागेल. आज आपण पाहू शकतो की इतक्या मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी दूर करण्याकरता माननीय गडकरी साहेबांनी 54,000 कोटी रुपये या पुण्याला दिले. पुणे जिल्ह्यातनं, पुणे शहरातनं सगळीकडे जाणारे रस्ते, मग तो नगरकडे जाणारा रस्ता असो, तो सोलापूरकडे जाणारा रस्ता असो, तो नाशिककडे जाणारा रस्ता असो, तो सातारकडे जाणारा रस्ता असो, तो मुंबईकडे जाणारा रस्ता असो, या सगळ्या रस्त्यांवर आता एलिव्हेटेड रस्ते तयार होणार आहेत. आता तर कलाकारी अशी होणार आहे, एक रस्ता, त्याच्यावर दुसरा रस्ता, त्याच्यावर तिसरा रस्ता, काही ठिकाणी एका रस्त्यावर दुसरा रस्ता, दुसऱ्या रस्त्यावर मेट्रो, अशा प्रकारचं जाळं 54,000 कोटी रुपयाचं या ठिकाणी आता तयार होत आहे. त्यामुळे हा जो काही ट्रॅफिक जाम आपल्याला पाहायला मिळतो हा पूर्णपणे त्या ठिकाणी बंद होणार आहे. खरं म्हणजे मी मेट्रोचा उल्लेख केला त्यावेळी सांगतो, ज्यावेळी दिल्लीची मेट्रो झाली ना त्याच वेळी पुणे पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रो करायचा निर्णय झाला होता, पण फक्त कागदावर झाला, काहीच झालं नाही. या ठिकाणी देशामध्ये मोदीजींचं सरकार, महाराष्ट्रात आपलं सरकार आलं, त्यानंतर हा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतला आणि म्हणून आपण काळजी करू नका, मेट्रो देखील तयार होईल. मुंबई बंगलोर हायवे मध्ये किवळे ते बालेवाडी उड्डाण पुलाचा प्रस्ताव आता NHAI कडे गेला आहे आणि गडकरी साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे हे काम देखील निश्चितपणे या ठिकाणी पूर्ण होणार आहे. येत्या काळामध्ये एक मोठं जाळं या ठिकाणी तयार होणार आहे. ज्या मैदानावर आपण आहोत इथल्या लोकांची अपेक्षा आहे, 28 एकराची जागा आहे, या ठिकाणी खेळाचं मैदान झालं पाहिजे, उद्यान झालं पाहिजे. पोलिसांनी मागणी केली आहे उर्वरित जागा त्यांनाही मिळाली पाहिजे. काळजी करू नका, या ठिकाणी तुम्हाला जे हवंय ते उद्यान आणि मैदान आमचे शंकर भाऊ निवडून आल्यानंतर करून देण्याची गॅरंटी हा देवा भाऊ या ठिकाणी घेतो आहे. ते देखील तुम्हाला निश्चितपणे करून देऊ, हा विश्वास तुम्हाला मला द्यायचा आहे. राज्यामधल्या आपल्या सरकारने घेतलेले निर्णय आपण बघितलेले आहेत. माननीय एकनाथराव शिंदेजी, अजितदादा पवार
आणि मी आमची ही त्रिमूर्ती आहे. ही त्रिमूर्ती ज्या प्रकारे राज्यामध्ये सातत्याने लोकोपयोगी निर्णय घेते, महिलांकरता घेतलेले निर्णय, लेक लाडकी सारखी योजना असेल किंवा या ठिकाणी आमच्या महिलांना एसटी मध्ये 50% फ्री प्रवास असेल किंवा आमच्या मुलींना त्या ठिकाणी मोफत शिक्षण असेल किंवा लाडकी बहीण योजना असेल, प्रत्येक योजना आमच्या महिलांच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारी योजना आहे. खरं म्हणजे मुलींच्या मोफत शिक्षणाची योजना आपण आणली. या योजने आणता असताना आपल्या समोर एकच त्या ठिकाणी मुद्दा होता. देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी सांगतात, देशाला विकसित करायचं असेल तर देशाच्या लोकसंख्येच्या 50% हिस्सा असलेल्या महिलांना पहिले विकसित करा. मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं तर या ठिकाणी लखपती दीदी पर्यंतच्या योजना आखल्या. आमच्या लाखो दीदींना लखपती बनवण्याचं काम मोदीजींनी केलं आणि म्हणूनच आम्ही देखील योजना तयार केल्या. आज घरामध्ये मध्यमवर्गीय आणि गरीबाच्या घरामध्ये एक मुलगा असेल एक मुलगी असेल, मुलाला ते शिकवतात आणि मुलीला सांगतात, बाई आता पैसे नाही आहेत, तुझ्या भावाला शिकवण्यात सगळे पैसे लागले, तू घरी बस, तुझं लग्नच करायचं आहे. अतिशय होतकरू होनहार मुलगी असते, पण ती त्या टंचाईमुळे चणचणीमुळे शिकू शकत नाही. आता आम्ही निर्णय केला, त्या पोरीच्या आई वडिलांना सांगितलं, तुम्ही शिकवू शकत नाही, चिंता करू नका. पोरीचे मामा हे त्या ठिकाणी मंत्रालयात बसले आहेत, ते आता पोरीला शिकवतील आणि 2 लाख रुपये 3 लाख रुपये 4 लाख रुपये जी काही पोरींची फी असेल, ही सगळी फी आपल्या सरकारच्या वतीनं भरणं आपण सुरू केलं. लेक लाडकी योजनेमध्ये 1 लाखापर्यंत ज्या घरी मुलगी जन्माला येईल तिथे मदत करणं आपण सुरू केलं. आणि आता लाडकी बहीण योजनेमध्ये आपण या ठिकाणी 1500 रुपये महिन्याला देतो. कालच मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, तुमच्या आशीर्वादानं पुन्हा सरकार आलं की 2100 रुपये लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण देणार आहोत. पण मी माझ्या लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो, जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत, तुमचे काही सावत्र भाऊ देखील आहेत आणि सावत्र भाऊ महाविकास आघाडीत बसले आहेत. का बरं सावत्र भाऊ? आम्ही घोषणा केली तर पहिले म्हणाले योजनाच होऊ शकत नाही. आम्ही योजना केली, पैसे देणं सुरू केलं, म्हणाले सगळ्यांच्या खात्यातच जाणार नाही. 2.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये, बहिणींच्या खात्यामध्ये पैसे गेले. या सावत्र भावांच्या पोटात दुखायला लागलं. हे कोर्टामध्ये गेले, अधिकृत यांचे प्रतिनिधी हायकोर्टमध्ये गेले आणि सांगितलं, लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, मोफत शिक्षण योजना, या सगळ्या योजना म्हणजे पैशाचा चुराडा आहे. या योजना बंद करा. पण काळजी करू नका, सावत्र भावांनी कितीही षडयंत्र केलं तरी आम्ही कोर्टामध्ये तुमची बाजू अशी मांडली की कोर्टाने सावत्र भावांना त्या ठिकाणी कुठलाही ऑर्डर दिला नाही. आमची योजना चालतच राहणार हे कोर्टाने सांगितलं आणि आमच्या बहिणींना नोव्हेंबर पर्यंतचे सगळे हप्ते त्यांच्या खात्यामध्ये आम्ही दिले. पण बहिणींनो, उद्धव ठाकरेजींनी तर घोषणाच करून टाकली की या ठिकाणी आमचं सरकार आल्यानंतर जुन्या सरकारचे सगळे निर्णय आम्ही रद्द करणार आहोत. म्हणजे चुकून यांचं सरकार आलं तर लाडकी बहीण योजना सगळ्यात पहिल्यांदा हे बंद करतील. हे सत्य त्यांच्या पोटातून ओठात आलेलं आहे. पण मला विश्वास आहे, या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणी आणि आमचे सगळे लाडके भाऊ यांनी निर्धार केलेला आहे, महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणारी, महाराष्ट्रातल्या समाजातल्या विविध घटकांना मदत करणारी अशा प्रकारची आपल्या सर्वांचं लाडकं सरकार हे पुन्हा एकदा निवडून आणण्याचा निर्धार हा या ठिकाणी आपण सगळ्यांनी घेतलाय. आणि म्हणूनच तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे, जो विश्वास तुम्ही लक्ष्मण भाऊंवर दाखवला, जो विश्वास तुम्ही अश्विनी वहिनींवर दाखवला,
तोच विश्वास आता आमच्या शंकर भाऊंवर दाखवा. मी तुम्हाला शब्द देतो, शंकर भाऊंच्या पाठीशी उभं राहून या चिंचवड मतदारसंघातल्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा मी पूर्ण करून दाखवेल, हा तुम्हाला विश्वास देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद फडणवीस साहेब. त्यानंतर आभार व्यक्त करण्यासाठी मी आदरणीय आमदार उमाताई खापरे यांना विनंती करेल की आपण आभार व्यक्त करावं, ही विनंती आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकरभाऊ जगताप यांच्या प्रचारार्थ आलेले आमच्या सगळ्यांचे लाडके या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमचे देवाभाऊ हे इथे आले. त्यांनी मार्गदर्शन केलं, आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. त्यांचं मी मनपूर्वक आभार मानते. तसंच प्रदीपजी जडेजा माननीय माजी गृहमंत्री, तसंच खासदार श्रीरंगप्पा बारणे, अश्विनीताई जगताप, अमितजी गोरखे, त्याचप्रमाणे शत्रुघ्नजी काटे, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष योगेशजी बहल, बाळासाहेब वाल्लेकर, निलेशजी तरस, आरपीआयच्या अध्यक्षा चंद्रकांतताई सोनकांबळे, कुणाल ओवाळ, सदाशिवजी खाडे, सर्व सन्मान्य महायुतीचे सर्व उमेदवार, महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत, त्यांचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.